उद्धव ठाकरे ने प्रेस कॉन्फ्रेंस लेकर तमाम अटकलों को खारिज किया है। बड़ी खबर सामने आ रही है। महाविकास आघाड़ी ने संयुक्त पत्रकार परिषद में तमाम अटकलों को पूरी तरीके से खारिज कर दिया है। इस प्रेस कॉन्फ्रेंस में उद्धव ठाकरे ने ऐलान किया है कि विधानसभा चुनाव में कांग्रेस, एनसीपी और शिवसेना एक साथ मिलकर चुनाव लड़ेगी। जहां लगातार अटकलें लगाई जा रही थी, कांग्रेस अलग चुनाव लड़ेगी, उद्धव ठाकरे गुट अलग चुनाव लड़ेंगे, लेकिन इन तमाम अटकलों पर आज पूर्ण विराम लगा दिया गया है। उद्धव ठाकरे ने साथ ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर भी जोरदार हमला किया और तमाम जो पिछले दिनों से चर्चाएं हो रही थी कि शिंदे गुट के तमाम विधायक एक बार फिर से उद्धव ठाकरे के पास लौट सकते हैं, मातोश्री के दरवाजे उनके लिए खुले हुए हैं, तो उद्धव ठाकरे ने सख्त लहजे में ये कहा है कि कुछ भी हो जाए, जो वापस गए हैं उन्हें मैं अपने साथ नहीं लाऊंगा, उन्हें उनके लिए मातोश्री के दरवाजे बंद है। उद्धव ठाकरे ने ऐलान करते हुए कहा है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश के लिए ठीक नहीं है। हम लोकतंत्र को बचाने के लिए साथ आए हैं और विधानसभा चुनाव भी हम साथ ही लड़ेंगे। मोदी सरकार एनडीए सरकार में बदल गई है और इंडिया गठबंधन ने मोदी का अहंकार टूटा है। महाराष्ट्र की जनता ने बीजेपी को जवाब दिया है। जहां जहां पीएम मोदी ने रैली की वाह हम जीते हैं, शरद पवार ने यह बयान दिया है और साथ ही तमाम अटकलों को खारिज करते हुए स्पष्ट हो गया है पूरी तरीके से कि महाविकास आघाड़ी विधानसभा चुनाव में भी एक साथ चुनाव लड़ने वाली है। सुनिए उद्धव ठाकरे ने क्या कहा है। माझ्या समवेत बसलेले महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर आणि उपस्थित पत्रकार बांधवांनो भगिनींनो, आजच्या आपल्या भेटीचा हेतू जयंतरावांनी सांगितलाय, पृथ्वीराजजींनी सांगितलेला आहे। महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला आणि एक संपूर्ण देशामध्ये असं वातावरण होतं की भाजपा विरुद्ध कोणी लढू शकत नाही, हे अजिंक्य आहेत। तर अजिंक्यपणा त्यांचा किती फोल आहे, तो फोलपणा महाराष्ट्राच्या जनतेने ताकदीने दाखवून दिलेला आहे। म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचे तर आम्ही आभार मानतोच आहोत, त्यांचे आशीर्वाद तर आम्हाला पाहिजेतच आहेत। इतर सर्वांनी म्हणजे ज्यांचा उल्लेख जयंतरावांनी केला, मग ती निर्भय बनो एक सामाजिक संघटना आहे, त्याच्यानंतर यूट्यूबच्या माध्यमातून निखिल वागळे आहेत, हेमंत देसाई आहेत, प्रशांत कदम आहेत, अशोकराव वानखेडे आहेत, रवीश कुमार, हे सगळेच एका धाडसाने जनतेचे प्रश्न हिमतीने ते मांडत आले आणि त्यांच्या मांडण्यामुळेच एक निपक्षपातीपणाने त्यांनी ती बाजू मांडली। त्याच्यामुळे जनतेला सुद्धा सत्य काय आहे हे कळत गेलं आणि मी तर असं म्हणेन की ही लढाई फार विचित्र होती। आर्थिकदृष्ट्या असेल, यंत्रणेच्या दृष्टीने म्हणा, ही विषम लढाई तर होतीच, पण संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई होती। आणि मला अभिमान आहे की मी माझ्या भाषणाची सुरुवात देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करायचो। त्या सर्व देशभक्त आणि लोकशाही प्रेमी नागरिकांनी महाविकास आघाडीला आणि देशात इंडियाला जो कौल दिलेला आहे, ही एक जाग आता आपल्या देशाला आलेली आहे आणि साहजिकच आहे, हा विजय हा अंतिम नाहीये, ही लढाई सुरू झालेली आहे। येत्या 2-3 महिन्यामध्ये विधानसभा महाराष्ट्राच्या येतील, त्याच्यानंतर सुद्धा इतर राज्यांच्या काही निवडणुका येतील। मुळामध्ये हे जे काही आता मोदी सरकार होते ते आता एनडीए सरकार झाले। हे सरकार किती दिवस चालेल हा एक मोठा प्रश्न आहे, कारण आमच्याबद्दल नेहमी म्हटलं जात होतं की युती, नैसर्गिक युती आणि अनैसर्गिक युती। तर आत्ता ते जे काही तिकडे कडबोळ झालेलं आहे दिल्लीमध्ये, हे नैसर्गिक आहे का अनैसर्गिक आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। एकूणच देशातली जनता या निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली, हे फार मोठं यश या निवडणुकीच्या वेळेला आपल्याला मिळालं असं मी मानतो। आणि आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील आपण विचारा, त्याला उत्तर द्यायचा आम्ही प्रयत्न करू। हिंदी में बाद में जयंतराव बात करेंगे। जेव्हा 3 पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात याचा अर्थ असा,
पृथ्वीराजजींनी सांगितलेलं आहे की आमची एक प्राथमिक बैठक, अगदी प्राथमिक बैठक आपल्या समोर येण्याआधी झालेली आहे आणि येणारी विधानसभा सुद्धा जे लोक आमच्या सोबत आहेत, महाविकास आघाडी म्हणून आम्ही 3 पक्ष तर आहोतच, पण इतर घटक पक्ष सुद्धा आणि सामाजिक संघटना सुद्धा यांच्या त्यांना सोबत घेऊनच आम्ही लढणार आहोत.